आज आपण एकदम मसालेदार कारलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत। जर या पद्धतीने कारलं बनवलं तर ते अजिबात पण कडू होत नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्री कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 3 कारले स्वच्छ धुवून पुसून घेतलेत। आता त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी दोन्ही साइडचे पार्ट कट करून घेतलाय आणि आपल्याला हे असं मधून कट करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये जे बी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे मी हे कारलं व्यवस्थित असं मधून कट करून घेते। आता आपण कारल्यामध्ये जे बी आहे ते व्यवस्थित असं काढून घेऊयात। आपण हे चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने पण काढू शकतो। तर इथे मी व्यवस्थित असं सर्व कारल्यामधलं बी काढून घेतलेलं आहे। कारल्याला व्यवस्थित असं चिरून घेतलंय। आता आपल्याला कारल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। तर इथे मी पहिल्यांदा मीठ लावून घेते। तर हळद आणि मीठ लावल्यामुळे काय होतं, जो कडवटपणा आहे कारल्याचा तो निघायला मदत होते। तर इथे मी सर्व कारल्यामध्ये व्यवस्थित असं हे भरून घेते। आपण सर्व कारल्याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे। आता इथे गॅस पेटवून मी त्यावरती अर्धा ग्लास कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे। थोडंसं पाणी कमीच वापरायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे कारल्याचे भाग बनवलेले आहेत ते टाकून घेते। तर आपल्याला हे 10 ते 15 मिनिट व्यवस्थित असं कारलं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी झाकण ठेवून हे शिजवून घेते। इथे 15 मिनिटांनंतर पाहू शकता आपल्या कारल्याचा कलर बदललेला आहे। आता हे शिजलंय का नाही ते चेक करून घेऊयात। तर इथे मी चेक केलेलं आहे, तर मऊसूत असं कारलं शिजलेलं आहे। आता आपण हे थंड करून घेऊयात। तोपर्यंत आपण कारल्यामध्ये जो मसाला वापरणार आहोत तो बनवून घेऊयात। तर इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। सर्वात पहिल्यांदा आपण यामध्ये खोबरं परतून घेऊयात। तर इथे मी व्यवस्थित असं बारीक खोबरं केलेलं आहे। त्याला साधारण 1 ते 2 मिनिट कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं। तर व्यवस्थित असा कलर बदललेला आहे। आपण हे खोबरं काढून घेऊयात। आता यानंतर मी ते धने परतून घेते। तर धने पण साधारण 1 ते 2 मिनिट चांगले व्यवस्थित असे कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचे। इथे धन्याचा पण कलर बदललेला आहे। आपण हे काढून घेऊयात। आता आपण शेंगदाणे परतून घेऊयात। तर आपल्याला जितका मसाला करायचा असेल त्यानुसार आपण हे प्रमाण कमी जास्त करू शकतो। तर इथे व्यवस्थित कलर बदलेपर्यंत हे मी परतून घेते। इथे पाहू शकता मस्त असा कलर बदललेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। आता यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यामुळे आपल्या भाजीला आणखीनच चव भारी येते। तर इथे मी हे व्यवस्थित परतून घेते। इथे आपल्या लसणाच्या पाकळ्या परतलेल्या आहेत। आता हे आपण काढून घेऊयात। आता मसाला थंड झालेला आहे। आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊयात। तर सर्वात पहिल्यांदा इथे मी लसूण आणि खोबरं फिरवून घेते। तर व्यवस्थित असं बारीक आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं हे बारीक झालेलं आहे। आता आपण बाकीचे जिन्नस फिरवून घेऊयात। आता मिक्सरमध्ये मी धने आणि शेंगदाणे फिरवून घेते। तर अगदी मोजक्या वाटणामध्ये ही कारल्याची भाजी तयार होते। तर व्यवस्थित असं हे मी टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे बारीक फिरवून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं बारीक झालंय। आपण हे काढून घेऊयात। तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरचा ठेवणीचा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आणि त्यावरून मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे। तर हे मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल मसाले असतील ते पण तुम्ही वापरू शकता। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण जे कारल्याच्या फोडी शिजवल्या होत्या त्या व्यवस्थित अशा त्याच्यामध्ये हे मसाले भरून घ्यायचे। तर इथे मी सर्व कारल्याच्या फोडीमध्ये मसाले भरून घेते। आणि जे पाणी आपलं कढईमध्ये निघलेलं होतं जेव्हा शिजवल्यानंतर ते पाणी वापरायचं नाही, कारण त्याच्यामध्ये जो कारल्याचा कडूपणा आहे तो मिक्स झालेला असतो। मसाला व्यवस्थित असा भरून झालाय। आता पॅनमध्ये मी थोडंसं तेल वाढवले आणि त्यामध्ये मसाल्याच्या फोडी आहेत त्या टाकून घेते। तर आपल्याला हे 1 ते 2 मिनिट चांगलं दोन्ही साईडनी परतून घ्यायचं आहे। तर इथे मी दोन्ही साईडनी हे पलटून घेते आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं परतलेलं आहे। आता यामध्ये जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा। आता मसाला टाकल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता आपला मसाला व्यवस्थित असा परतलेला आहे। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिट वाफवून घेतोय। 5 मिनिटांनंतर पाहू शकता एकदम असं मसालेदार आपलं हे कारलं तयार आहे। आपण हे थोडंसं चमच्या साहाय्याने हलवून घेऊयात।
आणि आता यावरून फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आणि इथे आपलं एकदम मसालेदार हे कारलं तयार आहे। अगदी झटपट बनवून तयार होतं। कुठलाही जास्त असा मसाला बनवायची गरज नाही आहे। अगदी मोजक्या मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते। शक्यतो खूप सारे लोक कारल्याची भाजी कडू होते त्यामुळे बनवायचं किंवा खायचं टाळतात, पण एकदा या पद्धतीने करून पहा, अजिबात पण कडू होणार नाही आणि ज्यांना कारलं आवडत नाही ते पण आवडीने खातील। आणि कारल्याचे खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी, त्यामुळे एकदा तर नक्की करून पहा। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।